सर्वांना नमस्कार. मराठीच्या प्रिय कथा या चॅनलवर आपलं स्वागत आहे. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चांदमातला 152. दौलतने सुमनला भर चौकात मारत मारत आणली आणि कोणाचं पाप तुझ्या पोटात आहे असं विचारत होता. सुमन त्याला घाबरून रघूचं नाव घेत नव्हती, नाहीतर रघुला त्यानं चौकातच मारला असता. दौलतनं सुमनला चाबूक मारायला सुरुवात केली आणि शशीनं सुमनचा मार वाचवला आणि त्याच्या डोक्यात माठ मारून पुन्हा बाजूला जाऊन बसला. इतक्यात रघु तिथं आला आणि त्यानं दौलतला सांगितलं की सुमनच्या पोटात आहे ते पाप नाही, ते आमचं प्रेम आहे आणि तू तिला हात लावू नको. तसा अख्खा गाव चकित होऊन रघुकडे बघायला लागला आणि रघुनंही किती मोठी चूक केली आणि आपल्या मृत्यूला निमंत्रण दिलं असं सगळ्यांना वाटलं. कारण सरपंचाच्या घरातल्या इज्जतीवर हात घालणं म्हणजे मृत्यूला आमंत्रणच. आजपर्यंत कुणीही त्या स्त्रियांकडे वर मुंडी करून बघण्याची हिंमत केली नाही, ती रघुनं केली होती. आता रघु घाबरला नाहीच. त्यानं सुमनला उठवली आणि तिचा हात पकडून म्हणाला, दौलत, आता सुमन तुझी बायको नाही, ती माझी आहे. दौलत गुरमीत रघुला म्हणाला, रघ्या, तू काय बोलतोस, तुला कळतंय का? सापाच्या बेळ्यात हात घातलास तू आणि तुला डसल्याशिवाय मी राहत नसतो. ही सटवी कधी तुला भेटायला येत होती कुणास ठाऊक, आणि गुपचूप गुपचूप अंधारात तुम्ही दोघांनी कांड केलं का? रघु म्हणाला, मी प्रेम केलं आणि तिनंही माझ्यावर प्रेम केलं. हे पाप नाही किंवा हे कांड नाही दौलत. आणि सुमनसुद्धा म्हणाली, आम्ही केलं ते कांड, पाप, आणि तू करतोस ते काय? तू दिवसा ढवळ्या बाया नाचवतोस, तू स्वतः त्यांच्याकडे जातोस, त्यांना घरात बायको असताना घेऊन येतोस वाड्यावर. याला काय म्हणायचं? म्हणून मलाच पान सुपारीची तयारी करायला सांगतोस. तेव्हा मला किती वाईट वाटत असेल याचा विचार नाही केलास तू. दौलत म्हणाला, पैसा फेकतो मी त्यासाठी, तेव्हाच बाया नाचवतो. आणि तुझा काय विचार करायचा गं? तू फक्त घरात चुलीपुढे मान घालून काम करायचं. आजपर्यंत आमच्या घरातल्या बायका तेच करत आल्यात आणि तूही तेच करायचं. जास्त प्रश्न विचारायचे नाहीत. आणि या भिकारी रघ्यानं काय दिलं गं तुला? ढेकळं? सुमन म्हणाली, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, हे सगळं दिलं त्यानं मला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विश्वास. कधीच माझी साथ सोडणार नाही असा विश्वास त्यानं दिला आहे मला. तू नवरा असून लग्नाला इतके दिवस होऊनसुद्धा एकदासुद्धा माझ्याकडे प्रेमाने बघितलं नाहीस. तुझ्या घराण्याला वारस मिळावा म्हणून फक्त जवळ येत होतास. एकदा तरी तू प्रेमानं जवळ आलास का? तर कधीच नाही. उलट खोलीमध्ये माझी विटंबना करत होता आणि माझ्यापेक्षा वेश्या बरी असं म्हणाला होता ना. अरे मग जा आणि त्या वेश्यांचेच पाय धर. तू जनावर आहेस, जनावर. तू ना कोणाचा तरी नवरा होण्याची सुद्धा लायकी नाही तुझी. मग लग्नच कशाला केलंस? असाच बाया नाचवत फिरायचं ना. दौलत चिडून म्हणाला, ए रंडे, त्याच्या नादी लागून मला बोलतेस का? तो तुला लय प्रेम देतो का गं? आणि कसं कसं करतो गं? बोल की, कसा कसा तो तुला सुख देतो जे मी देत नव्हतो? अगं भवाने, तो पण पुरुषच आहे आणि मी पण पुरुषच होतो. माझ्या एकट्याने तुझं भागत नव्हतं का? घरात नवरा असताना बाहेर शेणखात फिरत होतीस का? आता त्याची ती गलिच्छ भाषा ऐकून सगळ्याला लाज वाटत होती, पण त्याला लाज वाटत नव्हती. आता सुमनही रघुसोबत असल्यामुळे घाबरत नव्हतीच. आणि सुमन त्याला म्हणाली, तू नवरा कुठं आहेस? तू तर जल्लाद आहेस. लग्न करून तू बायको आणली नव्हती, गुलाम आणली होती. किती क्रूर आणि नीच आहेस तू, हे अख्ख्या गावाला माहीत आहे. एका निष्पाप गाईचा आणि तिच्या वासराचा जीव घेतला तू. अरे कुठं फेडशील हे पाप? आणि दौलत म्हणाला, आता बारी तुझी आणि तुझ्या या ठोक्याची, दोघांनाही मी जिवंत सोडणार नाही असं म्हणून रघुच्या अंगावर तो धावून निघाला. तशी सुमन पुढे आली आणि म्हणाली, खबरदार जर त्याच्या अंगाला हात लावशील तर. दौलत हसून म्हणाला, काय करशील? बोल ना, काय करशील? मारशील मला? स्वतःच्या नवऱ्याला मारशील का? आणि स्वतःचं कपाळ पांढरं करून घेशील का? आणि सुमनसुद्धा आर या पार असं ठरवून म्हणाली, कोण नवरा आणि कोणाचा नवरा? तू माझा नवरा नाही. तुझ्या दारात माझं एकही नातेवाईक येत नाही आणि त्यांना मान मिळत नाही. त्या घरात मी कशाला राहायचं?
आणि कशाला मी तुला माझ्या पोटातून जन्माला घालून तुझ्या घराण्याला वारस द्यायचा. आता इतक्यात सगळं गाव जमा झालं होतं. चंद्रा मालनसुद्धा तिथं आल्या होत्या. चंद्रा सुमनला पहिल्यांदा बघत होती आणि ती दौलतला भांडत होती म्हणून चंद्रा म्हणाली, शाब्बास, आता दौलतची सुटका नाही. कारण आता त्याच्या घरातूनच त्याला विरोध व्हायला सुरुवात झाली आणि हे बंड आता खूप पुढे जाणार असं म्हणून चंद्रा तिला शाब्बासकी देत होती. तजेलदार तेजस्वी चेहऱ्याची सुमन या बिंडोक अर्धवट दौलतची बायको अजिबात शोभत नव्हती असं चंद्राला वाटलं. आणि आता चंद्रानं शशी कुठे आहे ते बघितलं तर तो पुन्हा चणे फुटाणे खात सुमन आणि दौलतची जुगलबंदी ऐकत होता. आणि चंद्रा तिथं गेली आणि म्हणाली, हे मी काय ऐकते र, नवलच आहे ना. आणि दौलतची बायको हिंमतवान आहे बरं का, पण आता दौलत त्या दोघांचं काय करेल कुणाच ठाऊक. आणि शशी हातातल्या शेंगदाण्याची टलफरं फुंकर मानून उडवत एक शेंगदाणा तोंडात टाकत म्हणाला, त्याचं ते बघून घेतील, आपल्याला काय करायचं. आणि रघुनं इतकी रिस्क घेतली आहे सरपंचाच्या सुनेवर प्रेम करून, तर त्याच्यामध्ये तितकी हिंमतसुद्धा असायला हवी त्यांचा प्रतिकार करण्याची. तिच्यावर प्रेम करण्याआधी त्यानं हा सगळा विचार केला असेलच की. आणि हे ऐकून चंद्रा गप्प झाली आणि तिनं पुन्हा दौलत आणि सुमनकडे बघितलं. आणि दौलत सुमनला म्हणाला, नालायक बाई, अगं बायको करून आणली मी तुला आणि दुसऱ्या खाली निजून त्याचं पोर पोटात वाढवतेस का. आणि दुसऱ्याचं पोर माझ्या माथी मारतेस का. सुमन म्हणाली, नाही, आता मी तुझी बायको नाही. ज्या दिवशी माझे वडील इथून अपमानित होऊन गेले आणि तू माझी विटंबना केली त्याच दिवशी तुझा माझा संबंध संपला होता. तुझ्या नावाचं मंगळसूत्र मी तुझ्याच शेतातल्या विहिरीत फेकून दिलं. तुझ्या नावाचं कुंकूसुद्धा मी पुसून टाकलं आणि तेव्हापासूनच तुला जवळ येऊ नाही दिला. कारण त्या दिवशी मी जीव द्यायला गेले होते. मला रघुनं वाचवलं, एक नवीन आयुष्य दिलं. त्या दिवशीपासून मी रघुची झाले आणि त्याच्याच नावचं हे मंगळसूत्र आणि हे कुंकूसुद्धा मी त्याच्याच नावचं लावते. माझ्या आयुष्यात आता तुला कसलाही थारा नाही. निरपराध दुबळ्या लोकांवर आणि मुख्या जनावरांवर स्वतःची ताकद आजमावणारा नामर्द आहेस तू. आणि आता समाजभर चौकात अख्ख्या गावासमोर सुमन अशी दौलतला म्हणाली आणि तिची भडास काढत होती. आणि आता हे ऐकलं तसं दौलत प्रचंड चिडला आणि म्हणाला, सटवे, म्हणजे इतक्या महिन्यापासून हे सुरू आहे तर. आणि आता घ्या दोघेही देवाचं शेवटचं नाव. दोघांनाही जिवंत ठेवणार नाही असं म्हणून दौलतनं आता तिथंच पडलेलं दुकानं पुढचं एक कोयतं उचललं. तसं सुमन रघुने एकमेकांना घाबरून मिठी मारली आणि जे होईल ते होईल, दोघांनी एक साथ मारायचं असं ठरवलं. कारण आपण दौलतच्या हातातून सुटणार नाही हे त्यांना माहीत होतं. वाईट फक्त एकाच गोष्टीचं वाटत होतं की तिच्या पोटात बाळ होतं आणि तो कोवळा जीव जन्माला येण्याआधीच मरणार होता. आता त्या दोघांनीही मरायची तयारी दाखवली. आणि मग तर दौलतला आणखीन चेव चढला आणि त्यानं ते कोयतं रघुच्या मानेवर जीव खाऊन वार करण्यासाठी उचललं. इतक्यात शशीनं त्याचा हात पकडला आणि आता मात्र शशी त्याच्यासमोर आलाच. आणि दौलतनं त्याला बघितलं आणि थोडंसं त्याच्या स्मरणशक्तीवर जोर दिला आणि त्याला आठवलं की शशी कोण आहे. याच्याकडूनच मंदिरात आपण पिस्तूल घेतला होता हे आठवलं आणि शशीनं त्याच्या डोळ्यात डोळे घातले आणि त्याचा हात हळूहळू खाली घेतला आणि म्हणाला, माझ्यासमोर निरपराध माणसांवर अन्याय झालेला मला खपत नाही. आणि दौलत म्हणाला, तू इथे कसा काय, तू तर चंद्राचा नवरा नाहीस ना. तशी चंद्रा पुढे आली आणि म्हणाली, हो, अगदी बरोबर ओळखलंस तू. हाच माझा नवरा आहे, ज्यानं 2-3 दिवसातच तुझ्या तोंडचं पाणी पळवलं. आणि दौलत त्याला म्हणाला, तुझ्यासोबतचा हिशोब तर नंतर बघतो, पण आधी या रंडीला बघतो, चल हो बाजूला. आणि दौलतला शशी म्हणाला, त्यांना अजिबात हात लावायचा नाही. मी तुम्हा दोघांचीही बाजू ऐकली आहे आणि मला असं वाटतं की त्यांचा दोष काहीच नाही यात. जर दोष कोणाचा असेल तर तो तुझा आहे. दौलत म्हणाला, ती बायको आहे माझी, त्या दोघांनी लफडं केलं आणि तरीही माझा दोष आहे असं म्हणतोस का. शशी म्हणाला, तुझी बायको जर दुसऱ्यावर प्रेम करायला लागली असेल तर मग तुझ्यातच काहीतरी कमी असेल असा तर्क निघतो आणि म्हणूनच तुझी बायको दुसऱ्यावर प्रेम करायला लागली. यात तिचा दोष नाही, दोष तुझा आहे. तू तिला प्रेम देऊ शकला नाही.
आणि दौलत आता शशीला धुडकावून लावत म्हणाला, मला तू शहाणपणा शिकवू नकोस. तुझ्या बायकोला पण अंगकाली घ्यायचा लय प्रयत्न केला, पण टवळी प्रत्येक वेळी निष्ठून गेली. आणि शशी म्हणाला, असं का? मग आता आहे की ती तुझ्यासमोर, लाव हात तिला. आणि दौलत म्हणाला, तिला तर मी नंतर बघतो आणि तुला पण नंतर बघतो. आता बाजूला हो, मला हिच्याकडं बघू दे. आता हिला आणि हिच्या याराला आणि तिच्या पोटातल्या या पापाला अजिबात जिवंत ठेवणार नाही. आणि शशी म्हणाला, आता ते शक्य नाही, कारण आता त्या दोघांसमोर मी उभा आहे आणि तू त्यांना हात नाही लावू शकत. आणि दौलत पुन्हा मस्तीत म्हणाला, तू काय तिचा नवरा आहेस का, जे तिचं रक्षण करशील? शशी म्हणाला, नवरा फक्त मी एकीचाच आहे, पण भाऊ मात्र खूप जणींचा आहे. आणि आजपासून ती माझी बहीण. आणि आता तिला हात लावूनच दाखव. नाही तुझा हात खांद्यापासून उपसून टाकला तर बापाचं नाव नाही सांगणार. आणि हे ऐकलं तसं सुमन आणि रघुला उभारी आली आणि चंद्रानं दौलतकडे रागात बघितलं आणि तुझी घटका भरली दौलत, असं मनात म्हणाली.